तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या हे क्षेत्र पाहतोय ते सुरुवातीला आपलं मुरमाड क्षेत्र होतं. त्यात काय सुद्धा नव्हतं. त्यात आपल्याला जरा खताची सुद्धा कमतरता होती. म्हणून आपण त्यात ताक पेरला होता. ताक मोठा झाल्यानंतर आपण त्याला गाडून त्यात ऊसाची लागण केली आणि ऊसाची लागण केल्यावर त्याला बिवड चांगला व्हावा, त्यात खत व्हावं आणि आंतरपीक म्हणून आपण त्यात कांद्याची लागवड केली होती. कांदा काढून त्याला आपण आता सध्या एकरी 3 ट्रॉल्या आपण शेणखत टाकलेलं आहे आणि ते टाकत असताना आपण ही बघा आपण जी आपण त्या तिन्हीचं आपल्याचं मिश्रण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं बघा आपली माती कशी भुसभुशीत झाली. तर मुरमाचं रूपांतर आपण अशा मातीत झालेलं आहे. ह्या वेगवेगळ्या खतामार्फत आपण ह्यात कोणताही रासायनिक खताचा वापर केलेला नाही. ही सगळं आपलं सेंद्रिय शेती चालू आहे. तर ह्याच्यामुळे आपण आता असा ऊस आहे. त्यानंतर आपण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की याचा रिझल्ट कसा आला आहे आणि मोठी बांधणी करताना ऊस कसा येईल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद.